की चौकोन हा चौरस नसतो, पण चौरस हा चौकोन असू शकतो. कळलं का? चौरस आणि चौकोनामधला फरक. ठीक आहे, आता आपल्या याच्याकडे बघू आपण. काय म्हटलंय त्यांनी पहा, चौकोन किती, फक्त चौकोन. हा, याला 4 कोण पाहिजे, म्हणजे असाही म्हणू शकतो, असाही म्हणू शकतो, तो असाही बनतो. क्लिअर? म्हणून चौकोन हे जास्त असते कशाच्या तुलनेत? चौरसाच्या तुलनेत. ओके, मग बघा हा 1 2 3 काढण्याची पद्धत सांगते. 1 2 3. क्लिअर? आता या दोघांची बेरीज कर, या सर्वांची बेरीज करायची. 3 आणि 2 5 आणि 1 हे केली मी 6. आणि या सर्वांची बेरीज कर, 3 आणि 2 5 आणि 1 6. आणि यांचा जर गुणाकार केला तुम्ही तर उत्तर मिळते तुम्हाला 36 पर्यायामध्ये दिलेलं आहे. क्लिअर? पण आपण या पद्धतीने न काढता कसं काढायचं तुम्हाला सांगतो. आता इथे 3च आले म्हणून ठीक आहे, इथे जर 8 10 आले असते तर आपण बेरीज करत बसलो असतो का? मग करायचं काय, हे नैसर्गिक संख्या दिसत आहे तुम्हाला, कळत? 1 2 3 4 आहे नैसर्गिक संख्या. तू मला सांगा नैसर्गिक संख्येच्या बेरचे सूत्र काय? n + 1/2. माहिती आहे ना? म्हणजे हा शेवटचा अंक घेतला, त्याच्यानंतरचा अंक मी लिहिला, भागाकारात काय 2, म्हणजे यांची बेरीज मिळते बघा तुम्हाला. 2 दुणे 4, 3 दुणे किती? तर यांची बेरीज 6च असणार ना रे, तरी सुद्धा यांची बेरीज म्हणजे काय? 3 गुणेला 4 भागेला 2. हे सेम आहे, म्हणजे बेरीज किती यांची पण 6. मग आता यांचं गुणाकार करू, 6 गुणेला 6, उत्तर काय तुमचं? क्लिअर? कळलं का? आता लिहून घ्या. समजलं नाही तर विचारा. जायचं का पुढे? चला, थोडी मोठी दिली आकृती, बाकी सेमच आहे. आकृतीत एकूण चौकोन किती आहे? थोडं फास्ट सांगा उत्तर.